तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग. 5:30 झालेले आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे. तयार झालेलो आहोत आम्ही आता. आणि आता महाराजांच्या समाधीचं दर्शन करायला मी चाललेलो आहोत, कारण आमची 9 वाजता मग ट्रेन आहे. तर चला मग आता दर्शन करू आणि मग लगेच आम्हाला निघावं लागेल. तुम्ही बंद कर ना, पान बंद कर ना. ऑटोमॅटिक. आता लिफ्ट मधून आम्ही कॉफी प्यायला चाललेलो आहोत. वरती आलो पण ते कॉफी मिळते. फर्स्ट फ्लोअर आहे ना हा? कुठे? चला कॉफी प्यायसाठी चला. हे ऑटोमॅटिक होते. अरे इकडनं आले का? हा? ते तिकडनं आले म्हटलं. कोण? चहा पण आहे का? मी कॉफी. हा मशीनचे गुड मॉर्निंग. कुठं चाललो आपण आता? कॉफी, चहा कॉफी पिऊ आणि मंदिरामध्ये. आता काल गेलो होतो ना आपण. आता समाधीचं दर्शन घ्यायला चाललो. कुठलं? कुठे चाललो? मंदिरात कशासाठी? दर्शन घ्यायला चाललो. तू कॉफी घेणार आहे की चहा? चहा. कॉफी नाही आवडत? का बरं? आय एम अ टी बॉय. तू कॉफी? नाही चहा. 4 कॉफी दोन्ही. कॉफी. त्याच्यात मसाला टाकला. तिथं कबूतर आहे. तिथं कबूतर. पुस्तकाच्या मानला होता. मग कालच घालायला पाहिजे होता. दर्शनाला गेलो काल तू साडी घातली तर घालायला पाहिजे. त्यांच्या लक्षातच नाही आला पाहिजे मानला. आम्ही सगळ्यांनी कॉफी केली. तुम्ही चहा घेतला का? गोलूने ते तुम्ही चहा? आणि बिट्टू कसा आहे चहा? कॉफी मस्त आहे. चहा बघा ना, 2-2 ग्लास मध्ये चहा पितो आहे बघा. हा आहे तो इन्सान. महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला चाललेलं आणि त्याच्यानंतर मग आमची 9 वाजताची ट्रेन आहे. मग आम्ही बस आहे आता. बसला इथून आपल्याला बसने जायचं आहे. बससाठी सुद्धा सकाळपासून रांगा लागलेल्या राहतात. प्रचंड गर्दी आहे खूप शेगावला, पण खूप जास्त शांतता मिळते इथे आल्यानंतर. छान वाटते. पॉझिटिव्हिटी आहे छान मस्तपैकी. सकाळचं दर्शन म्हणजे ना खूपच मस्त वाटते पाहिजे ना. आणि मग जसजसं ऊन वगैरे झाली की मग थोडंसं होळी. आता ऊन होऊ दे कसं वेगळं. काल पूर्ण आपला वेळ तसाच गेला, ट्रेनमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर मग पण तरी छान दर्शन झालं. रात्री आमचं खूप छान दर्शन झालं महाराजांचं दर्शन. तिकडे गाडी घेऊन लागला.
का. ले ले दो चल बस क्या हो पानी ले लो. आपला नंबर कोणता आहे तर हे लोक दिसत नाही ना. आहे घे ती बॅग बरोबर. चल मागून इकडनं इकडनं. गजरा घेतला मी. राणी माय छान पैकी. जय गजानन जय गजानन जय जय. तर छानपैकी दर्शन झालेलं आहे. तर आम्ही निघत आहोत आणि आली आहे तोंडावर. आता रेल्वे स्टेशनवर जाऊ. आता बस पकडत आहोत आम्ही. मग रेल्वे स्टेशनवर जाऊ. नानाला गेले घेतलं होतं. आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि ट्रेन 2 तास लेट आहे. तर आता आम्ही इथे बसलेलो आहोत. अशा प्रकारे सगळेजण बसलेला आरामात मोबाईलमध्ये आपले कामं करत आहेत. गुंग आहे मोबाईलमध्ये गुंग आहे. चला छान दर्शन झालं. सकाळी छान दर्शन झालं. काल सायंकाळी पण छान दर्शन झालं. महाराजांचं समाधीचं दर्शन झालं. निखस निखस आहे का विचार झाला तुला कालाकट्टा मी कालाकट्टा घेतो. निखस आहे का विचार खस नाही खस हिरवा राहते नाही आहे मावशी. काला कट्टा घेऊन खस नाही आता. कालाकट्टा करणे. हाँ हाँ चार. खस नहीं है भैया.
रेड काय म्हटलं? रेड रोज नाही राहत चांगलं, कालाकट्टाच चांगलं. मला का माहित कालाकट्टा घेतो. कालाकट्टा घे. आता आमचा अवतार बघू शकता तुम्ही. 9 वाजताची ट्रेन 4 तास लेट होती आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत. खूप भयंकर प्रवास होता आता येण्याचा. तर जाण्याचा प्रवास खूप छान घडला आमचा. महाराजांचं दर्शन छान झालं, सगळं छान झालं, छान अनुभव आला. पण आजचा दिवस तेवढाच असं खूप जास्त थकून गेलो आम्ही, कारण 4 तास लेट म्हटल्यानंतर खूप समजलं नाही आणि अंगावर पूर्ण ऊन चालली गेली आमची. तर आजचा दिवस आमच्यासाठी भयंकर कसा होता आजचा दिवस, थकलेला दिवस. आता आम्ही मी म्हटलं मी शेवटही करत नाही, पण चला म्हटलं सांगून देते. पुढे जाऊ आम्ही, कुठे कुठे जाणार आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला. घरी गेल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे. चला सोबत. आणि सकाळपासून पोटात अन्न नाही आहे, कारण महाप्रसादसुद्धा आम्ही घेतला नाही, कारण 9 वाजताची हे होती बस वगैरे रेल्वे स्टेशनची. त्याच्यामुळे आम्ही काहीच महाप्रसाद वगैरे घेतला नाही. तसंच उपाशी आहो आज. आमचा चांगलाच उपास घडलेला आहे. तर आता बाहेर कुठे जाऊ आम्ही जेवायला वगैरे ते दाखवते मी तुम्हाला. थकल्यानंतर परत असं जायचं आहे, म्हणजे परत एकदा थकवा आहेच. पोझिशन सगळ्यांची खराब आहे, एवढं मात्र खरं आहे. सगळेच थकले. काम ते पोहोचले का? हे लोक येत आहे. नाही आई म्हणे तुम्ही पोहोचले का म्हणे. येत आहे महाप्रसाद. महाप्रसाद ते सुरू आहे ना.